जय श्री माता जी। उपस्थित सभी साधकों का हम स्वागत करते हैं। सामूहिक ध्यान की शुरुआत हम सामूहिकता में कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेकर करेंगे। सामूहिकता में 3 महामंत्र और उसके बाद श्री गणेश मंत्र का पठन करेंगे। त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी
सामूहिक चित्त को केंद्रित करेंगे सहस्त्रार पर। परम पूज्य श्री माता जी कृपावंत होकर हमें निर्विचार अवस्था प्रदान कीजिए। इसी निर्विचार अवस्था में हम श्री माता जी की अमृतवाणी को ग्रहण करेंगे। श्रीरामपूरच्या सर्व भाविक व सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार। मनपूर्वक विचार केला पाहिजे की आम्ही सत्य शोधत आहोत की नाही। जगामध्ये अनेक धर्म झाले आणि त्याचे अनेकानेक अनुयायी झाले।
प्रत्येक झाडाला अनेक वेळा फळे येतात. व प्रत्येक झाडाला त्या झाडाच्या जातीप्रमाणेच फळे. तशीच ही अवतरण जिथे जिथे झाली, ज्या ज्या देशात झाली, त्या त्या देशामध्ये ही फळं आली. ती एकाच तत्वावर की मानवाने परमेश्वराला मिळवलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातला माणुसकीचा जो अंश आहे तो दरवळून सर्व सृष्टीत माणुसकीचा आनंद पसरला पाहिजे. पण आपण जेव्हा धर्माकडे लक्ष करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की धर्म म्हणजे काहीतरी भांडणाचं मूळ, काहीतरी राक्षसी महत्वाकांक्षा, काहीतरी वरचढ करण्याची आपापसातील चढाओढ, दुसऱ्याला वाईट लेखून आम्ही फार चांगले असे समजून घेण्याची प्रवृत्ती. ते बघून पुष्कळशा बुद्धिजीवी लोकांना आता असं वाटू लागलंय, मग ते हिंदू असेनात का, मुसलमान असेनात का, ख्रिश्चन असेनात का, कोणीही, ती परमेश्वर म्हणून कोणी चीजच नाही. जर तुम्ही हिऱ्याला शेणात घातलं तर हिरा कसा दिसणार? हे सर्व धर्म संस्थापक एकाच वृक्षावर वाढलेले, वेगळ्या वेगळ्या वेळी आलेले असे प्रवर्तक आहेत. त्यांच्यात काहीच भेदभाव नाही. हा भेदभाव केला उपटसुंब लोकांनी कलाटणी देऊन. हा धर्म वेगळा, तो धर्म वेगळा. एका वेळेला एका झाडाला एक फळ आलं आणि दुसऱ्या वेळेला दुसऱ्या झाडाला दुसरं फळ आलं, तर त्यात किती साम्य असायला पाहिजे. फक्त वेळेचा फरक. ते बघून मानवाला आता असं वाटू लागलाय की परमेश्वरच नाही. आणि उद्या तुमची मुलं उठून तुम्हाला विचारतील की हे कर्मकांड तुम्ही का करा. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की जे धर्मग्रंथात सांगितलेलं आहे तिकडे लक्ष न देताना भांडणाकडे सगळ्यांचं लक्ष का असावं. इतकंच नव्हे पण एका धर्मातल्या लोकांमध्ये कितीतरी तऱ्हेची भांडणं होत आहेत. ते पाहून मला अगदी आश्चर्य वाटतं की हा कोणता धर्म असू शकतो. त्या सर्व अवतरणाचा आपापसामध्ये मुळीच भांडण नाही, उलट अत्यंत प्रेम आहे. त्याला कारण अजून आपण परमेश्वराला आणि धर्माला ओळखलं नाही. उद्या तुम्हाला मुलं विचारतील की पहा तुम्ही एवढं धर्म धर्म म्हणता पण तुमच्यात सर्व तऱ्हेचा अधर्मच आहे. तुम्ही कोणता धर्म गाठलेला आहे? तेव्हा धर्म हा आहे. ही जी कलाटणी आपल्या धर्मांना मिळालेली आहे त्यावरून तुम्ही धर्माचं मूल्य करू नये. धर्म हा आपल्या आतमध्ये आहे, तो जागृत केला पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. भारतीय धर्मामध्ये जेवढे अवतरण झाली सगळ्यांनी सांगितलं की आत्मसाक्षात्कार हा झालाच पाहिजे. मोहम्मद साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी पीर झालंच पाहिजे. पण मोहम्मद साहेबांनी त्याच्यावरही सांगितलं. आश्चर्याची गोष्ट आहे की साक्षात परमात्मा दत्तात्रय स्वरूप ते मोहम्मद साहेब होते. त्यांनी आजचा सहयोग सांगितलेला आहे की ज्यावेळा कयामा म्हणजे ज्याला आपण शेवटची उत्क्रांती म्हणतो, रिझरेक्शन म्हणतो, येईल त्यावेळा तुमचे हात बोलतील.
अहो सहयोगात हेच होत आहे ना. तुमचे हात बोलतील, तुमचे हात सांगतील, तुमची बोटं सांगतील की तुमच्या मध्ये कोणते दोष आहे. तुझ्या विरुद्ध ते साक्ष देतील असं म्हटलेलं आहे. आता सारा नमाज म्हणजे कुंडलिनीचं जागरणच आहे. पण करणारा कोणी अधिकारी पाहिजे ना. सारं लक्ष इकडेच की भांडण कसं करायचं. नंतर बुद्ध झाले. बुद्धाने तर सांगितलं की आधी देवाचं नाव न घेताना पहिल्यांदा तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्या. बुद्धम शरणम गच्छामी. बुद्ध म्हणजे कोण? आता झेंडे घेऊन फिरतात ते नव्हे. ज्यांनी परमेश्वराला जाणलाय तो बुद्ध. धम्मम शरणम गच्छामी म्हणजे आपल्यामध्ये जो धर्म आहे त्याला तुम्ही शरण व्हा. संगम शरणम गच्छामी म्हणजे सामूहिकतेने तुम्ही परमेश्वराला भेटा. संबंध आमचा सहयोगच आहे तो. वेद वाचायला घेतला तर वेदात संबंध सहयोगच आहे. वेद शब्दच कुठं आलाय? विद म्हणजे आपल्या नसांवर परमेश्वराला जाणणं. हवेत नाही, उगीचच परमेश्वराशी संबंध जोडून त्याला आपल्या नसांवर जाणणं, ह्यालाच विद असं म्हणतात. त्यापासून वेद झाले. ज्ञानेश्वरांनी सांगितलं की विश्वात्मके तोषावे, तोषून द्यावे पसायदान. आता मी पसायदान द्यायला आलो तर द्यायला कुणी तयारच नाही. आता कशात गुंतले तर म्हणे राजकारणात. त्या राजकारणाला काय अर्थ आहे? कसलंही राजकारण. गरिबी जिथल्या तिथे आहे. आम्ही आमच्या तरुणपणी अंग्रेजाशी लढलो, एवढा हे केलं. परत अंग्रेज गेले, दुसरे आले. काय फरक केलेला मला तर दिसत आहे. गरिबी जिथल्या तिथे तशीच आहे. कोणाचं भलं झालेलं दिसतंय का तुम्हाला? कमीत कमी त्यावेळेला वॉरेन हेस्टिंग्सला जेल झाली होती. ते भामटे होते आणि काय कमी आहेत. सगळे तसेच, एकाहून एक कोणी आला तरी तसेच आहेत. त्या राजकारणात ठेवलंय काय तुमच्या? टोप्या बदलायच्या, दुसरंच ना. मग परमेश्वराला का मिळवू नये? अध्यात्म का साधू नये? जे तुमच्यामध्ये आहे, तुझं आहे, तुझं पाशी. हे सगळे साधू संत, हे पीर सगळे हे काय खोटं बोलत होते की काय? इथे त्यांनी आपलं रक्त ओतलं. त्या मराठवाड्याला तर इतके झाले लोक, गोरखनाथापासूनच इथे लोक झालेले आहेत. पण कोणाच्या डोक्यात सुद्धा येत नाही की किती आम्ही मेहनत केली, वातावरण किती शुद्ध करून गेलेले आहेत आणि आम्ही परमेश्वराला का मिळवू नये? अहो, हे राजकारणाचं मिळवण्यापेक्षा परमेश्वराचं राजकारण मिळवावं. तो तुमचा बाप आहे, समृद्ध आहे, तुमचा पालनहार तारणहार आहे. तो तुमच्यासाठी आतुरतेने आपल्या साम्राज्यात बसलाय की या आणि माझ्या साम्राज्यात विराजमान. तर ते का मिळवायचं नाही? नसत्या गोष्टींकडे लक्ष लावून एवढा मोठा देश आणि हा वारसा आहे आपला. हा वारसा आपला आहे महाराष्ट्राचा, विशेष करून. व तो हिंदू असे, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कोणी असो, त्याचा हा वारसा आहे. तेव्हा आत्मसाक्षात्कार हा मिळाला पाहिजे. आज काही तुम्हाला मी हिमालयावर जायला सांगत नाही. गृहत्याग नको, संसार त्याग नको, काही बाहेरचं बाह्यातलं आडंबर नको. तुमच्यातच असलेली कुंडलिनी जागृत होती. त्याचे फायदे बघा किती. आता शेतकरी ओरडत बसतात, त्यांना जास्त पैसे पाहिजे. कशाला? दारू प्यायला. जो मनुष्य दारू पितो तो गरीब कसा? जास्त पैसे घेऊन काय करणार आहे?
पण जास्त उत्पादन करायला नको का? सहयोगाने तुमची कुंडलिनी जागृत होते. आता आम्ही ह्याच्यावरती प्रयोग केले तर जवळजवळ 1.5 फुटाचा सूर्यफूल आम्ही तयार केलं आणि एकेका फुलातनं जवळजवळ 1/2 किलो तेल निघालं. 60 किलो बासमती लावली तर 1700 किलो त्याच्यातनं बासमती निघाली आणि ती उत्तम. आम्ही काही खोटं सांगत नाही. हे तुम्ही करू शकता. विहिरीला पाणी लागू शकतं, पाऊस येऊ शकतो. अहो सगळं परमेश्वराचं असल्यावरती का होणार नाही? पण तुम्ही परमेश्वराच्या सरकारात आहात कुठे? त्याच्याशी आपला संबंधच नाही. आता समजा ह्याचं कनेक्शन जर नसलं विजेशी तर मी काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का? जर हे नुसतं कनेक्शन लावूनच तुम्हाला परमेश्वर गती मिळते तर कशाला या गोष्टीमध्ये आपला जीव अडकून ठेवला का आम्ही काय हिंदू का आम्ही ब्राह्मण का आम्ही महार का आम्ही हे आणि ते? तुम्ही काही नाही, तुम्ही फक्त मानव आहात. आज तुम्ही जर ब्राह्मणाकडे जन्मला ना तर पुढल्या वर्षी तुम्ही मुसलमान व्हाल, हे नक्की लिहून ठेवा. मी पुष्कळांना पाहिले तसं होता. कारण एक कट्टर असला की तो दुसरा कट्टर झालाच नाही. ज्याचा तुम्ही द्वेष केला तेच तुम्ही व्हा. आज जर तुम्ही ब्राह्मणात जन्मले तर उद्या तुम्ही शूद्र जन्मणारच, त्याबद्दल शंकाच नाही. आणि आज जर शूद्र जमले आणि तुम्हाला वाटलं की वा वा काय ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मण जन्मणार. अहो शिवाजींनी सुद्धा सांगितलं की स्वधर्म जागवा, कारण ते आत्मसाक्षात्कारी होते. स्वधर्म म्हणजे आपल्यामध्ये असलेला आत्म्याचा धर्म जागवला पाहिजे, तो सामूहिक धर्म. आता ही मंडळी कोणत्या कोणत्या देशातून आली आहे आपल्याला आश्चर्य वाटेल. इस्रायल देश, जिथे सगळे जीव लोक राहतात. नंतर इराक, जिच्या आत भांडणं चालली आहेत. नंतर इराक, नंतर अल्जेरिया, नंतर इंग्लंड. ज्या ब्रिटिशांनी तुमच्या राज्य केले त्याच्यातली मुलं बाळ इथे बसले तुमच्या समोर, तुम्हाला तुमच्या गळ्याला मिठी मारायला. नंतर फ्रान्स, नंतर स्वित्झर्लंड, नंतर ऑस्ट्रेलिया. किती ह्याची नावं घ्यायची? 21 देशातनं लोक इथे आले. त्यात मुसलमान आहेत, हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, इस्रायली लोक आहेत. इस्रायल्यांचं तर बिलकुल मुसलमानांशी जरा पटत नाही. आम्ही लग्न लावून दिलंय. आम्ही मुसलमानांचं लग्न इस्रायलशी लावलेलं बांधणार. एवढ्या मारामाऱ्या चाललेल्या आहेत. बिचारे त्या पॅलेस्टिनियन लोकांना केवढं मारता येते इस्रायल. त्यांना आधी हिटलरनी मारलं, आता ते त्यांना मारत बसले. हा काय धर्म झाला? त्याच्यात संरक्षण तरी काय आहे लोकांना? कारण तुम्ही ह्या धर्माचे म्हणून तुम्ही मारले जाता किंवा तुम्ही ह्या धर्माचे म्हणून मारता. दुसरं कोणचं गुण आहे तुमच्यामध्ये? बापटेपणामध्ये नंबर 1, चोऱ्या करण्यात नंबर 2, गरिबांना दळण्यात नंबर 3. आणि आमचा हा धर्म, आमचा हा धर्म, आमचा हा धर्म. माणुसकीचा धर्म कुठे दिसलाय का तुम्हाला? म्हणजे कुठेतरी फार मोठं चुकलेलं आहे असं वाटलं पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही काहीतरी धर्माच्या नावावर खूळ काढायचं आणि त्याला धर्म मानून चालायचं. विशेषतः आपल्या देशामध्ये हे फार जास्त. कशालाही घेऊन नाचायचं, कोणत्याही गोष्टीला उभं करून वाद करायचा. रस्त्याने चालले, एक झाड दिसलं, झाडाला पण म्हणे हे एरंडीचं झाड आहे की पपईचं? एक म्हणतो पपईचं, एक म्हणतो एरंडीचं. झाल्या भांडाभांडी. अरे तुमचं काय जातं ते रस्त्यावरचं झाड, तुझ्या बापाचं ना आईचं, कशाला भांडतं त्याच्यासाठी? पण भांडायला काय मिळालं म्हणजे अगदी कुत्रे तरी बरे, असं मला कधी कधी वाटायला. मग अंधश्रद्धा इतकी जास्त त्या बाबतीत
की डोळे उघडून बघायचं असतो नाही की आम्हाला मिळालंय काय. या पंडितांनी आणि ह्या मुलांनी आणि या मोठमोठ्या पाद्र्यांनी आम्हाला दिलं काय. सगळे आपले खिशे भरले आहेत की नाही, जाऊन बघा त्यांचे खिशे. आणि आम्हाला मुखात काढलेलं आहे. तेव्हा जर खरोखरच तुम्हाला आपली स्थिती दुरुस्त करून घ्यायची असली तर तुमच्यात परिवर्तन यायला पाहिजे आणि तुम्ही समर्थ झालं पाहिजे. समर्थ झालं पाहिजे. सम अर्थ म्हणजे तुम्ही आत्मा झालं पाहिजे, ज्याला रूह असं म्हणतात. तो मग हिंदू असे ना का, मुसलमान असे ना का, ख्रिश्चन असे ना का. अहो ख्रिस्तानी सुद्धा सांगितलं की मी होली गोस्ट म्हणजे आदिशक्तीला पाठवणार आहे. पण ऐकताय कोण. ख्रिस्ती लोक तर समजतात की येशू ख्रिस्त हा लंडनला जन्मला सूट बूट घालून. म्हणजे इंग्लिश लोकांसारखं वागलं म्हणजे झाले ख्रिश्चन. आता हिंदू लोकांचा तरी वेडेपणा सांगावा तेवढा थोडाच. स्वयंभू इतके आलेले आहेत जगामध्ये. ह्या पृथ्वी तलावर इतके स्वयंभू स्थान आहे. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जे पृथ्वी तत्वानी निर्माण केलेलं आहे किंवा आकाशातून जे निर्माण झालेलं आहे म्हणजे अवतरणं, त्यांची तुम्ही कॉपी करू नका आणि त्याची तुम्ही प्रतिमा स्थापू नका. म्हणजे गणपती करायचा आजकाल पद्धत झालेली आहे. गणपती करून बसायचा. आता गणपती काय बिचारा मातीचा बसवला, तुम्हीच विकत आणला कोणातरी बामट्याच कडनं. आणि बामट्यासारखे सगळ्यांना परगडी एकत्र केली. आता आम्ही पुण्याला बघतोच आहे ते. आणि त्या गणपती समोर वाटेल ते गाणे म्हणायचे, वाटेल ते घाण. अरे ते साक्षात पावित्र्य, त्याच्या समोर असे धंदे कशाला करता तुम्ही. आता आम्ही येत होतो तर 3-4 दर्शनं घडली. ते एका दिवसात 4 धर्माचं दर्शन मला घडलं. तर त्या दिवशी शुक्रवार ते आळंदीची मला वाटतं यात्रा चालू होती. तर एवढ्या मोठमोठ्या घागरी घेऊन तुळस डोक्यावर सगळी माती घेऊन बायका चाललेल्या रस्त्याने. आणि धापा टाकी टाकी टाळ कुटत कुटत चालले माईचे माय. अरे कुठं निघाला तुम्ही. आळंदीला. तर आळंदीला कोण आहे. अडाचं कुणी सांगितलं. त्यांनी सांगितलं का. दिंड्या घालायला त्यांनी सांगितलं. मला तरी मी संबंध वाचून काढलाय. काय लिहितात. वा वा. ज्ञानेश्वरासारखा कवी जगात दुसरा झाला नसेल. त्याची काय दुर्दशा, काय त्याचा विपर्यास करून ठेवलाय की दिंड्या घालत फिरा, त्याचा उपास करा. त्याच्यानंतर त्यांच्या पायात वाहना नव्हत्या इतकं त्यांना छळलं ना. आता कुठं त्यांच्या पादुका निर्माण केल्या माहिती. प्रत्यक्षाकडे त्यांच्या पादुका. आणि त्या पादुकात एक पालखी बसवायचा. कसली पालखीने कसली काय. ज्या माणसाला पायात वाहना नव्हत्या, जो वणवण चालत असेल, त्याचं सारं घराणं असं दुःखात गेलं. त्यांच्यामुळे पालख्या काढल्या, निघाले भीक मागायला रस्त्याने पालख्या. हा काय धर्म झाला. मी असा स्पष्ट विचार करतो. नाही तर निघाले वारकरी तंबाखू तोंडात घालून. अहो तंबाखूचं कृष्णाचं एवढं वावडं आहे. तंबाखू म्हणजे कंस समजा. कंसाचं आणि कृष्णाचं जेवढं वाकडं होतं तितकंच तंबाखूचं आणि कंसाचं वाकडं. तंबाखू घालून निघाले 1 महिना तिकडे त्या दुनीत. आणि तिकडे जाऊन त्यांची टाळकी तो फोडायचं. नाव त्याचं बरोबरच आहे, बडवे. अरे काय विटंबना आहे देवाची. असं का होतं. अहो जो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, कृपेचा दयेचा सागर असा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या साम्राज्यात हा काय खंडोबा चालवला आहे त्याच्या नावाने. बघितलं म्हणजे आई आहे. आता मी मला काय दुसरं सुचत नाही. वाटतं रडत राहावं सर. काय करावं काय समजत. आणि तुम्हाला
सांगितलं तरी जीव तुमचा तिथेच अडकलेला. ज्या दिवशी देवाचा जन्म झाला त्या दिवशी उपवास करून तुम्ही सुतक पाळता. आणि म्हणे आम्ही एवढे आम्ही चतुर्थी केली माताजी आणि आम्हाला प्रॉस्टेट कसं झालं. पुढे सांगितलं तुम्हाला चतुर्थी करायला कोणत्या शास्त्रात लिहिल्या तुम्ही चतुर्थी करा म्हणून. ते पुढे आळंदीचे लोक गेले, त्याच्या पुढे आले ते जैन. ते तर बघताच येते बाईला कोणाला प्रकारच त्यांचा. रस्त्यात चालले आपले तसेच नागडे पुढे. आणि कितीच्या किती काय लागा ना काही नाही. बायका बिचाऱ्या कुठे त्यांनी जावं. आणि मग त्याच्या पुढे निघाले ते पांढरे कपडे घालून ते दुसरे जैन. तोंड बांधलंय म्हणे तोंडामध्ये मच्छरने गेला. अहो त्या मच्छराला का मी आत्मसाक्षात्कार देणार आहे की कोंबड्यांना देणार का बकऱ्यांना देणार. काय विचार करा. काही निर्बुद्ध नाही तुम्ही लोक. त्याला काही शिक्षण लागत नाही. आणि त्याच्या पुढे गेलं तर नमाज पडून ते भिवंडीचे सगळे मुसलमान गाण्याने आपले तिकडे बाहेर आलेले. आपण मारामाऱ्या खूप मारामाऱ्या चाललेल्या. आमची गाडीच पुढे जायला. म्हटलं कसला नमाज पडून आले. मशिदीसमोर जरा आवाज केले तर यांची तपस्या भंग होते. आणि बाहेरून मारामाऱ्या सुरू सगळ्यांच्या बोक्षात दंडेलबाजी. तरी म्हटलं आता आम्ही जायचं कसं. आताच नमाज पडून आले त्याला काय म्हणायचं. काही त्यांच्यामध्ये जो रहमत करणारा रहीम तोही दिसला नाही आणि करामत करणारा करीमही दिसला नाही. हे भांडाभांडी करणारे कोण आहे ते. अशा नसत्या गोष्टींची भांडणं काढून तुम्ही धर्म किती करतात ते सांगा. लंडनला एक मिनिस्टर साहेब आले. म्हणे मोठा प्रश्न पडलाय मला इथून. मला राणीने निरोप केला. मी आलो. म्हटलं झालं काय. मला म्हणे तुम्ही याचा निवाडा सांगा, तोडगा सांगा. म्हटलं कसला तोडगा. पण इथले शीख लोक म्हणतात की आम्ही डोक्यावरती टोपी घालणार नाही जी एका मोटरसायकलला लागते. आम्ही घालणार नाही कारण आमच्या धर्मात निषिद्ध आहे. म्हटलं दाखवा कुठे त्यांना. पहिल्यांदा. दुसरं त्यांना म्हणावं की तुमच्या ह्याच्यात निषिद्ध आहे दारू पिणं आणि सिगरेट पिणं. दोन्ही गोष्टी निषिद्ध आहे तुमच्या धर्मात. त्यातला म्हणा तू जो नसेल पी दारू असा जर कोणी शीख असला तर त्यांनी घालू नये. एकही नाही निघाला तसं. सगळे पितात आणि इतकं पितात की इंग्लिश लोक तर काय त्यांचे दाढ्या पितात का मिशा पितात. इतके दारू पितात ते. आणि त्यांच्या ह्याच्यात निषिद्ध आहे दारू पिणं. आता मोहम्मद साहेबांच्या वेळेला सिगरेट वगैरे नव्हती तर त्यांनीच तरी सांगितलं की निषेध आहे. कोणचंही व्यसन लावून घेणं निषेध आहे. पण तरी मुसलमान हुक्का पितील सिगरेट पितील कारण आमच्या धर्मात लिहिलेलं नाही. ख्रिश्चन लोक दारू पितात. विचारवा तुम्ही दारू का पिता. आमच्या धर्मात मना नाही. कशानं. तर एका लग्नाला ख्रिस्त गेले होते आणि तिथे पाण्याची त्यांनी दारू केली. त्याला शब्द आहे वाईन. वाईन म्हणजे द्राक्षास. म्हटलं का हो दारू एका क्षणात होते का. मी जर पाण्याला हात लावला तरी त्याचा द्राक्षास होतो. जर त्यांनी द्राक्षासव तयार केला एका मिनिटात दारू झालेली कुणी ऐकली ती सडवल्याशिवाय गाळल्याशिवाय ती दारू होते का. एका क्षणात ज्यांनी पाण्याचा द्राक्षासव केला त्याचं नाव केलं दारू आणि पितायत सगळं. म्हणून आमच्या धर्मामध्ये दारू पिणं मना नाही. म्हणून हा धर्म फारच चांगला. त्यातलं जे तत्व आहे त्यातलं जे मोठं आहे जे त्यात जाणायचे ते एकच की तुम्ही परमेश्वराला मिळवलं पाहिजे. आता एक अवतरण त्याच्या आयुष्यापर्यंत चालणार तेव्हा दुसरं अवतरण यायला हवं, तिसरं अवतरण यायला हवं. आपल्या आपल्या वेळेला जसा काही समयाचार असेल त्याप्रमाणे त्यांनी लग्नाबद्दल सगळ्या गोष्टी बसायच्या. म्हणजे मोहम्मद साहेबांनी सांगितलं त्यावेळेला त्यांच्याकडे टोळ्या असायच्या आणि खूप मारामाऱ्या झाल्या. पुष्कळ लोकांनी पुष्कळशा लोकांना मारून टाकलं, पुरुषांना मारून टाकलं. त्यावेळेला बायका पुष्कळ होत्या, पुरुष फारच कमी होते. तेव्हा ते म्हणाले की काही असलं तरी तुम्ही अवैधाने संबंध ठेवायचा नाही, लग्न हे केलं पाहिजे. म्हणून तुम्ही वाटलं तर 4 बायका करा पण लग्न करा.
त्याचा अर्थ असा नाही की सगळ्या मुसलमानांनी जर 4 बायकाने केला ते मुसलमानच नाही. असा विपर्यास करून आपण आपलंच नुकसान करतोय, स्वतःच अहित करतोय की नाही बघा. जर आपल्याला सत्य मिळालं तर त्यांनी आपली सर्वांगीण उन्नती होईल. आता या लोकांचे चेहरे बघा, वाटतं का कसे कमळासारखे सुंदर दिसत आहेत सगळे. आपल्याला शक्ती येते, आपली प्रकृती ठीक होते, आपण सर्व तऱ्हेने आनंदित होतो, आनंदाच्या सागरात येतो, आपले सगळे प्रश्न उठतात आणि सगळे देवदूत आपल्या चरणाशी उभे आहेत. मग अशा साम्राज्यात का जाऊ नये आणि अशा खोट्या साम्राज्यात कशा जायचं. तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या आईवडिलांनी, त्यांच्या आईवडिलांनी जे केलं बिचाऱ्यांनी ते पुण्य आज तुम्ही मिळवलं पाहिजे. पण त्यांनी जे केलं ते आज नाही तर त्यांना दिलं असतं. तेव्हा ते जे करत होते तेच परत करायची काय गरज आहे. समजा मला श्रीरामपूरला यायचं आहे तर संबंध रस्ता तोडीत आम्ही इथे आलो, आता येऊन इथे बसलं पाहिजे की नाही, की तरी मी रस्ता चालतच राहिला पाहिजे. आता आले तुम्ही आपल्या मुकामावर, आपल्या मंजिलवर आला, आता या आतमध्ये. जोपर्यंत आपल्यामध्ये ही आतून शक्ती जागृत होणार नाही, आपल्या देशाचा नायनाट आणि त्याबरोबर तुमचा, तुमच्या मुलांचा, सर्वांचा नायनाट होऊन जाणार. तर जशी परिस्थिती तुम्ही बघता त्यात कोणाला काही पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही. सगळून कोण मारावं. ह्या परिस्थितीशी लढण्यासाठी, आणि ती लढाई तलवारी घेऊन नाही, आत्मविश्वासाची लढाई आहे, आत्म्याच्या शक्तीची लढाई आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमचे प्रश्न इतके सहज सुटतील. तुमच्या आपापसातली भांडण मिटून एका प्रेमाच्या सौख्य सागरात तुम्ही नांदा. आणि गरिबी जाईल, असमर्थता जाईल, तुमच्या जर दुष्ट स्वभाव असला तर तो जाईल. प्रेमात गोडवा घालून तुम्ही सगळ्यांशी अत्यंत आनंदाने व्यवस्थित रीतीने राहू शकता. आणि ज्याला आपण म्हणतो सुवर्ण युग ते येण्याची वेळ आली, ज्याला लोक रामराज्य म्हणतात, जिथे सगळीकडे आनंद आणि सौख्य ते राज्य येणार आहे. पण सर्व धर्मामध्ये जे सत्व आहे ते ठरलं पाहिजे. माझंच खरं, मी कोणीतरी विशेष असं समजून दुसऱ्यांची डोकी फोड करायची, हा महामूर्खपणा आहे. एक लहानसा सुद्धा आपण जीव तयार करू शकत नाही. कोणाचा जीव घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. परमेश्वराने बनवलेली ही मानवाकृती आहे, तिचा मान करता आला पाहिजे. आणि ह्या मानवातच हे घडणार आहे. हे मानवच महामानव होणार आहे तुझ्या, आणि हे सामान्यातच असामान्य निघणार आहे. त्याला असामान्य नको. श्रीमंत लोक कधीच परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊ शकत नाही आणि भिकारी जाऊ शकतात. तर ते तुम्ही लोक परमेश्वराच्या साम्राज्यात जाणार आहात आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळवणार. तेव्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आज मी जरी तुमची कुंडलिनी जागृत केली आणि जरी तुम्हाला आत्मसाक्षात्कार घटित झाला तरी तिथे समाधान मानून घ्यायचं नाही. त्याच्या पुढची पायरी अशी आहे की ध्यानधारणा करायची आणि ध्यानधारणा करून आपली स्थिती ठीक करून घ्यायची. त्यात आमच्या धर्मात असं नाही सांगितलं, त्यांच्या धर्मात असं नाही सांगितलं. हे कशावरनं ठरवलं तुम्ही? या लोकांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं त्यावरूनच ना. ब्राह्मणांनी सांगितलं की 6वा अध्याय वाचायचा नाही का? कारण त्यात कुंडलिनीचं वर्णन आहे. कारण ह्यांना कुंडलिनी कशाशी खातात ते माहिती म्हणून तो वाचायचा नाही, म्हणून तो वाचायचा नाही. 6वा अध्याय दिसला, नमस्कार, बस पुढचं वाचा. आणि वाचनाने का परमेश्वर मिळणार आहे? आतून, आपल्या मनातून इच्छा करायला पाहिजे, शुद्ध इच्छा पाहिजे की आम्हाला सत्य ते मिळू दे. हे सगळं ह्यातलं खोटं आहे ते जाऊ दे. आता आम्ही पण मान्यता दिली कारण आम्हाला माहिती होतं आम्ही अज्ञानात होतो. पण हे परमेश्वराचे सत्य आहे ते आम्हाला दे, त्याचा आनंद आम्हाला होतो. तुम्हा लोकांचं जसं
दत्तात्रयाशिवाय चालणार नाही, तसंच मोहम्मद साहेबांशिवाय चालणार नाही, नानकाशिवाय चालणार नाही, जरदोशशिवाय चालणार नाही. अब्राहम झाला त्याच्या आणि मोजेस या सर्वांच्या समोर तुम्हाला शरणागत व्हावं लागेल. येशू ख्रिस्तासमोर तुम्हाला शरणागत व्हावं लागेल. ही सगळी मंडळी आपल्या चक्रावर व्यवस्थित बसलेली आहे आणि इथे चक्राचं चित्र दिलेलं आहे. ही सगळी मंडळी आपल्यामध्ये आहे. तेव्हा तुम्ही ह्यातल्या कुणाशी जरी भांडण केलं आणि वाईट म्हटलं तर तुम्ही स्वतःला वाईट म्हणून घेतलेलं आहे. तेव्हा विनंती ही आहे की जागृती झाल्यावर हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांसाठी स्थापना केल्या. त्याला गाढव मेहनत म्हणतात. बायको आहे, मुलं आहेत, बाळ आहेत, बिझनेस आहे, अमका आहे, तमका आहे. स्वतःसाठी सुद्धा 10 मिनटं द्यायला पाहिजे. स्वतःकडे सुद्धा 10 मिनटं लक्ष द्यायला पाहिजे आणि आपली शांती मिळवली पाहिजे, आपला आनंद मिळवला पाहिजे, आपलं सौख्य मिळवलं पाहिजे आणि जे परमात्मा आहे तेच मिळवलं पाहिजे. बाकी हे सगळं चालूच असतं. काही ह्याच्यात जास्त करायचं नाही. सर्वसाधारण लोकांना सहजच कुंडलीचं जागरण होतं. जसं एक बी आपण पाण्यात जमिनीत पेरलं म्हणजे कसं आपोआप स्वयंस्फूर्तीने जागृत होतं, तसंच परमेश्वराने तुमच्यामध्ये व्यवस्था करून दिली आहे. ह्याला कुराणात असंच म्हणतात, बायबलमध्ये होली गोष्ट म्हणतात. सगळ्यामध्ये याचं वर्णन आहे. तिची जागृती झाली म्हणजे तुम्हाला आत्मा मिळतो, आत्म्याचा प्रकाश मिळतो. त्या प्रकाशात तुम्ही आत्तापर्यंत एखाद्या सापाला हात धरून बसले असता, अंधारात अज्ञानात तो प्रकाश आल्यावर तुम्ही सोडून टाकला. तसेच सगळ्या सवयी सगळं काही सुटून तुम्ही मुक्त होता. आमचं आईचंच काम आहे आणि आई फक्त मुलांच्या सुखासाठी झटत असते. तिला आणखीन काही नको, तुमचं हित व्हावं, तुमच्या हितासाठी आम्ही झटतोय. ते तुम्ही आपलं मिळवावं आणि स्वतःकडे लक्ष करावं आणि स्वतःला थोडासा स्वार्थ गाठावा म्हणजे स्वचा अर्थ मिळवून घ्यावा. हे असं घटित हो. तुमच्या मुलांना बाळांना सुद्धा सध्या मिळावं. ती वेळ आलेली आहे. आता कयामाची वेळ आलेली आहे, ही उत्क्रांतीची वेळ आलेली आहे. ह्या घोर कलियुगातच तुम्हाला मिळणार आहे ते सगळं. ते कृपा करून सगळ्यांनी मिळून घ्यावं आणि त्याच्यावर थोडीशी मेहनत करावी आणि स्वतःला एकेका वृक्षासारखं उभं करावं. म्हणजे तुम्हाला गुरु लागत नाही, कोणी ब्राह्मण लागत नाही, कोणी पंडित लागत नाही, कोणी मुल्ला लागत नाही, काय लागत नाही. तुम्ही स्वतः साक्षात संबंध ज्ञानाचे भंडार होता. चांगला प्रश्न आहे. त्यांनी विचारलं, परमेश्वराशिवाय पान हलत नाही, पण परमेश्वर एखाद्याला चांगला आणि एखाद्याला वाईट बुद्धी का दे? पान हलत नाही गोष्ट खरी, पण ते पान माणसं नाही. माणसं हलू शकतात. त्याला कारण आहे परमेश्वराने तुम्हाला ही स्वतंत्रता दिलेली आहे. जसं शाळेमध्ये मुलं शिकतात तेव्हा त्यांना आपण 2 आणि 2 4 सांगतो. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना स्वतंत्रता देतो, तुम्ही आता शोधून काढा. तशीच परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता दिली की तुम्ही चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्या बुद्धीने आधी शोधून काढा. कारण शेवटी तुम्हाला जी मुक्ती मिळणार आहे, जे तुम्हाला शेवटी परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आहे, तेव्हा तुम्हाला आपली स्वतंत्रता तर वापरता आली पाहिजे. म्हणून एक पहिल्यांदा तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे आणि त्यात तुम्ही स्वतःच चयन करता. जे म्हटलेलं आहे की परमेश्वराने तुम्हाला संधी दिली आणि आता शेवटी निवाडा होणार, तो हा निवाडा आहे. जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते सहयोगात कशाला येतील? बरं, परमेश्वराच्या तरी साम्राज्यात जागा पाहिजे ना सगळ्यांसाठी. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तुम्हाला आपली स्वतंत्रता वापरता नाही आली
तर तुम्ही पशुच आहात. कारण पशु म्हणजे जो पाशामध्ये असतो, जो मनुष्य एखाद्या पाशात असला, जो देवाच्या पाशात आहे, अशी ती पान आहेत. बरोबर आहे, पान हलत नाही परमेश्वराशिवाय, हे कबूल आहे. पण माणसं हलू शकतात, हा फरक आहे. जनावरांना आता वाघाला आहे, वाघाला जे करायचं तो करतो, तो काही पाप पीप करत नाही. जसं राहायचं तसं खात होतो, त्याला काही पाप पुण्य समजतं? जनावराला काहीच समजत नाही. फक्त माणसाला समजतं ना हे पाप पण पुण्य आहे. पण जाणून बुजून हे पाप आहे पुण्य आहे सगळं माहीत असून सुद्धा आपण तेच करत राहतो. म्हणजे त्यावरून सिद्ध होतं की ह्यांना सत्य जळण्याची शक्ती नाही, सत्याचं वरण नाही. एकदा जर का तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही ज्या जमातीला आहोत किंवा आम्ही जी गोष्ट आत्महत्या एवढी मोठी मानत होतो त्याच्यात किती चुका होता. आणि मग असं वाटतं की ह्या लोकांना कसं बचावायचं, ह्या लोकांना कसं समजावून सांगायचं, त्यामुळे हे सगळं चुकलेलं आहे. आता मी जर म्हटलं की मोहम्मद साहेब आणि नानक साहेब एकच होते तर मला लोक मारायला उठतील. पण होते खरी, मारलं तरी मी हेच म्हणणार, सगळे दत्तात्रय आहेत. आदि गुरु ते अवतरण येते, त्या माणसं नव्हती. पण ते स्वीकारायला कोण तयार आहे? त्यामुळे आता शास्त्रीय लोकांचं असं म्हणणं आहे की देव नाही. कारण जर देव असता तर असे लोक वाईट का झाले असते, ती गोष्ट नाही. जर तुम्ही शास्त्रीय आहात तर तुम्ही तुमचं डोकं उघडं ठेवलं पाहिजे. आणि मी जे म्हणते ते बघा, ठीक आहे की नाही. ठीक नसलं तर सोडून टाकायचं. पण मी जर सिद्ध करून दिलं तर शास्त्रानुसार तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. मी जे म्हणते ते जर मी सिद्ध केलं तर तुम्ही मग ते मान्य केलं पाहिजे. नाही तर म्हणजे हा खोटेपणा आहे. इमानदार माणसांनी इमाने इतबारे म्हणायचं की माताजी म्हणतात ते खरं आहे की नाही, असं आम्हाला झालं की नाही, आम्हाला चैतन्य हाताला लागलं की नाही, ते चैतन्य मग वापरून बघायचं. त्यांनी तुम्हाला लाभ झाला की नाही, तुम्हाला शांती मिळाली की नाही. आणि जर नसेल मिळाली तर मला येऊन सांगायचं. आम्ही काही तुम्हाला खोटी आश्वासन देत नाही. आता कळलं का माणसात आणि जनावरात फरक आहे हाच, की परमेश्वराने स्वतंत्रता दिली, आता तो काही घेणार नाही. आता ह्याची पुढची पायरी म्हणजे तुम्हाला समर्थच करून टाकणार आहे. अहो अगदी बरोबर आहे, तंतोतंत बरोबर आहे. फक्त एवढं लक्षात सांगितलं नाही त्याने. आणि सांगितलं असतं तरी गाळलं असेल या लोकांनी, काय सांगा. तंतोतंत खरं आहे आणि मी सिद्ध करून दाखवते ना. बरोबर आहे, अगदी बरोबर, बरोबर आहे, अगदी बरोबर. बसा बसा, मी सांगतो बसा. ही अगदी सहजासहजी काय होतच नाही, कोणाच्या जागृतीच होत नाही, ही गोष्ट अगदी खरी. पण समजा आमच्या हातून होते तर आम्ही काहीतरी असायलाच पाहिजे. आमच्या हातून जर सहजासहजीच होते तर काहीतरी आमच्यात असल्याशिवाय होते का, असा विचार करा. आता मी स्वतःबद्दल काही सांगत नाही, तुम्ही नंतर लक्षात घेऊन फार म्हणून तुम्ही बघा. तुम्ही स्वतःच याचा पडताळा. आम्ही काहीतरी असल्याशिवाय होतं का. आता तुम्ही म्हणाल या सगळ्यामध्ये तुम्ही एक बी घाला तर त्याला अंकुरेल का, नाही अंकुरणार. पण पृथ्वी तत्वात घातलं तर अंकुरेल. तसंच आमच्यात तरी काहीतरी तत्व असल्याशिवाय का होणार आहे. आणि झालेलं दिसतं ना आता हे परदेशी लोकांना बघा ना, याच्यात सगळे शिकलेले सुविद्य आर्किटेक्ट डॉक्टर्स काय काय, आता 60 डॉक्टर्स आहेत तिथे बसून लंडनला रिसर्च करून राहिले की मी इतके रोग कसे बरे केले. आणि 2 डॉक्टरांना MD मिळाल्या दिल्लीला.
म्हणजे काहीतरी आमच्यात असल्याशिवाय तर होणारच नाही. ही तर गोष्ट खरी आहे. सहजासहजी काय होतच नाही. फार करणं कठीण आहे. असतं तर पुष्कळाने केलं असतं आधी सुद्धा. ते मान्य आहे मला. पण तुमची कुंडलिनी मी जागृत केल्यावर तुम्ही करू शकता. तर 12व्या शतकामध्ये जे त्यांनी म्हटलंय ती गोष्ट खरी आहे. पण आज या कलियुगामध्ये तीच गोष्ट आम्ही करून दाखवतोय. इसी अवस्था में हम कुछ समय निशब्द ध्यान में बैठते हैं. परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में हम सदैव सामूहिकता से जुड़े रहकर आपके श्री विराट और श्री विराटांगना स्वरूप के आशीर्वाद को प्राप्त करें. हम सदैव निरानंद अवस्था को प्राप्त करें. श्री माता जी, आपकी परम कृपा में अपने प्रकाशित ज्ञान से अनन्य भक्ति में उतरकर हम सहयोग का प्रत्येक कार्य करें और उस कार्य को करते समय हम अकर्म अवस्था को प्राप्त करें. श्री माता जी, आपकी परम कृपा में हम सब प्रकाश बनकर इस विश्व का आध्यात्मिक उत्थान के मार्ग में मार्गदर्शन करें. कृपावंत होकर हम सबको कुशल संभाषण, दैवी कूटनीति, प्रभावी व्यक्तिमत्व और विवेक प्रदान कीजिए. श्री माता जी, आज का यह सामूहिक ध्यान हम आपके श्री चरणों पर समर्पित करते हैं. कृपावंत होकर हम सबको और इस विश्व को आशीर्वादित कीजिए. परम पूज्य श्री माता जी को प्रणाम करेंगे
और सामूहिकता में कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेंगे। आज का यह ध्यान सत्र यहीं पर संपन्न होता है। जय श्री माता जी।